जी पाऊस पाडणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. UC17 बॉयचं हे आयोजन APL 2025 सीझन 1 आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल ग्राउंड स्मॅशर्स या संघाचा सिद्धेश महाडिक. सिद्धेश महाडिक ठरलेत मॅन ऑफ द मॅच, म्हणजे प्लेयर ऑफ द मॅचचा मानकरी राहिलाय तो म्हणजे सिद्धेश महाडिक. सिद्धेश महाडिक 2 मिनिटं घेतोय फक्त, 2 शब्द, 2 मिनिटं महाडिक. सिद्धेश महाडिक 2 मिनिटं. आणि परेश कारे यांच्यासाठी विशेष पारितोषिक आलेलं आहे प्रतीकजी शिंदे यांच्याकडून. 1001 रुपये रोख रकमेचा पुरस्कार दिला जाईल प्रतीकजी शिंदे यांच्याकडून परेश कारे यांना. सिद्धेश महाडिक काय म्हणाल, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलाय, कॉंग्रॅच्युलेशन. प्रथमतः चांगला खेळ करतोय आपला संघ. काय म्हणाल या स्पर्धेच्या आयोजनाविषयी? तुम्ही बॅटिंग केली, बॉल आपल्या संघाला हा सामना देखील जिंकून दिलात. तुमच्या संघाविषयी आणि या आयोजनाविषयी काय सांगाल? आयोजन तर एकदम खूपच छान आहे आणि अविनाश मिडगावकर आणि चक्रू आणि कुशल यांचे आयोजन सगळं खूपच चांगलंच असतं, प्रश्नच नाही. आणि जो बच्चू बोला की एकदम बिंदास खेळ, काय होईल ते होईल, म्हणून त्याचा शब्द ठेवला आणि तसं खेळलो आणि टीमला जिंकून दिलं. पुढची रणनीती काय असणार आहे? लीग स्टेज मधील सामने तर आहेत, सेमीफायनल मध्ये पोहोचायचं आहे आणि सेमीफायनल जिंकून फायनल मध्ये देखील पोहोचायचं आहे. 1 लाख रुपये रोख रकमेचा पुरस्कार असणारी ही स्पर्धा, त्याच्याविषयी काय सांगाल? पुढची मॅच पण अशी सेम खेळायची आहे, असे एफर्ट्स लागणार आहे आमचे. आणि प्राईज तर काय प्रश्नच नाही, ते अविनाश म्हटलं तर ते तसं असतंच. तर पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. ते होते सिद्धेश महाडिक, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांनी पटकावलाय. धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलीत. आणि विशेष सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जाईल. कुशलजी वेंगुर्लेकर, आपणास विनंती असणार आहे, आलेल्या मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल. प्रथमतः सत्कार केला जाईल ऋषिकेशजी नरे यांचा आणि त्याचप्रमाणे सागरजी म्हात्रे यांचा विशेष सन्मान व्यासपीठावरती करण्यात येतोय. त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं तर आकाजी नेराळे देखील आहेत आणि हे सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेत. UC17चं आयोजन आपण पाहतोय APL 2025 सीझन 1. या मान्यवरांची मांदियाळी, सुसज्ज असं व्यासपीठ आणि ही क्रीडा स्पर्धा, हा क्रिकेटचा सोहळा. तर या मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद. आणखीन एक दर्जेदार सामना पाहायला मिळतोय. चांगला फटका, चांगला टॅप केलाय, समोर फटका खेळलाय आणि अडवलाय प्रथमेश साळवी यांनी या बॉलला. मॅच जर आपण पाहिली तर स्पिन मास्टर्स आणि त्यांच्या विरुद्ध पॉवर चॅलेंजर्स हा सामना रंगत असताना पाहायला मिळतोय. ऑरेंज आर्मी आणि त्यांच्या विरुद्ध येलो आर्मी इन ऍक्शन. ओम साळवी यांचा फटका, क्षेत्ररक्षक आहेत प्रथमेश त्या ठिकाणी, बॉलला अडवलंय त्यांनी. 1 धाव पूर्ण केली आहे. 2 सलामीवीर फलंदाज जर आपण पाहिलं तर गौरव आणि ओम साळवी या संपूर्ण स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू या संघामध्ये आहे. तो संघ सागरजी ढोले यांचा पॉवर चॅलेंजर्स. पुढचा बॉल लेटकट खेळलेत, पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बॉल त्यांनी अडवलाय, रन मात्र मिळणार नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगत होते. गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर विकास गोसावी म्हणजेच तात्या आलेत गोलंदाजीसाठी. हे पॉवर पेचं पहिलं षटक हाताळत असताना त्यांना आपण पाहतोय. पुढचा बॉल, मोठा फटका खेळायचा होता, क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि चांगलं बॅकअप देखील त्या ठिकाणी पाहायला मिळालं. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे. म्हणजेच पहिलं षटक जर आपण पाहिलं तर या ठिकाणी
समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 5 या आकड्यावर. म्हणजेच काय षटक हाताळलं पहा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अवघ्या 5च धावा खर्च केल्यात गोलंदाज विकास यांनी. पहिल्या 4 बॉलवरती 4 धावा आल्या, तदनंतरचा 5वा बॉल निर्धाव आला आणि 6व्या बॉलवरती 1 धाव. म्हणजे अशा 6 बॉलमध्ये 5 धावा खर्च केल्यात गोलंदाज विकास गोसावी. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आपण पाहतो या संघाचा आयकॉन खेळाडू प्रथमेश गोलंदाजीसाठी आलेत. ओम साळवी आणि त्याच्या समवेत गौरव ही जोडी आपण पाहतोय पॉवर चॅलेंजर संघाकडून. स्पिन मास्टर्स या संघाने टॉस जिंकला. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला आणि पहिल्या षटकाचा खेळ देखील आतापर्यंत समाप्त झालाय. चला स्पीडअप घ्या स्पिन मास्टर्स. गौरव आहे स्ट्राईकवर. पहिलाच बॉल पॉइंट क्षेत्रामध्ये खेळलाय. रन मात्र मिळणार नाहीये आणि हा देखील बॉल निर्धाव आलाय. योगेश मार्तल आपण पाहतोय एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर सागरजी डोले असे 2 संघ मालक एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरलेत. पुढचा बॉल गॅप शोधून काढलाय. गॅप मधून बॉलला पाठवलाय गौरवने सीमारेषा पलीकडे. हा दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. गौरवच्या बॅट मधून येतोय चौकार. ऍक्शन रिप्ले. अवे फ्रॉम द बॉडी बॉल हाताळण्याचा प्रयत्न, त्याचा फायदा घेतला. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. गौरवच्या बॅट मधून येतोय चौकार. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 9. षटक क्रमांक 2 चा खेळ. या दुसऱ्या षटकामध्ये पहिला चौकार गौरवच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. सोडून दिलाय बॉल. वाईट बॉल पंच घोषित करतील. आणखीन एक अतिरिक्त धाव. चौकार आल्यानंतर थोडस दबाव दडपण निर्माण झाला असेल गोलंदाजावरती आणि म्हणूनच की काय पुढचा बॉल अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. हा बॉल देखील सोडून दिलाय. लगातारचा दुसरा चेंडू. अवांतर धावा खूप साऱ्या येत आहेत. चौकार आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये गौरवच्या नावावर राहिलाय. तो गौरव स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला ओम साळवी. पुढचा बॉल पुन्हा एकदा फटका खेळायचा होता. पॉइंट क्षेत्रामध्ये धाव घेतली आहे. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती 12 या आकड्यावर. 12 ऑन बोर्ड. 12 धावा धावफलकावरती झाल्यात ऑरेंज आर्मी. स्पिन मास्टर्स हा संघ विरुद्ध पॉवर चॅलेंजर्स. ओम साळवी म्हणजे सल्ल्या. संपूर्ण स्पर्धेतील सगळ्यात महागडा खेळाडू. त्याच्यावरच लक्ष आहे सगळ्याच प्रेक्षकांचं. पुढचा बॉल यावेळेला वाईड बॉल पंच घोषित करतायत. आणखीन एक अतिरिक्त धाव आली आहे. त्यावेळेला चांगला फटका. मनगटाचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचलेत बॉल पर्यंत आणि आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 14 या आकड्यावर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत षटक क्रमांक 2 मधील. प्रथमेश षटक हाताळत आहेत. आयकॉन खेळाडू म्हणून त्यांची वर्णी लागली या स्पर्धेमध्ये. टीम स्पिन मास्टर्स या संघाकडून योगेशी मार्तल यांचा संघ. एकूण 10 संघ, 10 संघांचे 10 संघ मालक, 10 संघ मालकांचे 10 आयकॉन खेळाडू आपण पाहतोय ही स्पर्धा. नो बॉल. यावेळेला दांडीगुल जरूर झाली पण नो बॉल मात्र पंच घोषित करतायत. ओव्हर स्टेपिंग पडताळली जाते पंचांच्या माध्यमातून. म्हणजेच फलंदाजाला आता जीवदान देखील मिळालंय. यावेळेला चांगला बॉल हाताळलाय. बॉल पिचिंग झाल्यानंतर चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय प्रथमेशच्या माध्यमातून. पुढचा बॉल हवेमध्ये आहे. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक झेल पकडतील आणि विकेट आली आहे पहिली. गौरव माघारी परतलेत.
नवीन बॅटर आलेत प्रीतम आणि गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा विकास. तात्या पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल, क्या बात है. हो 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 हो, ही बुद्धी वापरली या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने आणि विकेट देखील आली आहे. प्रीतम आले, प्रीतम माघारी देखील परतलेत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय ओम साळवीने फटका खेळला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, त्यांनी बॉलला ढकललं फक्त आणि बरोबर बॉल गेला बॉलरच्या हातामध्ये आणि धावबाच्या स्वरूपात विकेट आली. प्रीतम बाद. चला नवीन बॅटर तयार राहा आणि पटकन मैदानामध्ये या, कारण वेळेचं देखील बंधन आहे, खूप सारे सामने बाकी आहेत. आणखीन 3 सामने आजच्या संपूर्ण रजनीमध्ये समाप्त करायचे आहेत. पुढील मॅच असेल टीम बाउंड्री बॅशर्स विरुद्ध स्टंप शेकर्स म्हणजेच प्रतीक नांदगावकर आणि त्यांच्या विरुद्ध असणार आहेत स्वप्नील सावंत. सामना क्रमांक 13. राज आलेत नवीन बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंडला. हो पुढचा बॉल, यावेळेला गॅप शोधून काढलाय ओम साळवी त्याचं नाव आणि याही बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. ओम साळवी सल्ल्या हिरो ठरतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये, कारण एकच आहे या संपूर्ण स्पर्धेतील सगळ्यात महागडा खेळाडू आणि त्याच नावाची चर्चा राहिली आहे संपूर्ण अभ्युदय नगरामध्ये. पुढचा बॉल सफल झाले, क्षेत्ररक्षक होते पॉइंट मध्ये आणि आणखीन एक विकेट आली आहे, आणखीन एक धावबादची संधी आणि ही संधी मात्र गमावली नाहीये. विकेट येते, फलंदाज राज बाद. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय, शफल झाले होते, बॉल आतमध्ये आला, पॉइंट क्षेत्रामध्ये खेळायचं होतं ओमला, त्याचा फटका फसला आणि पॉइंट मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाने बॉलला अडवलं, चेंडूची फेक केली आणि फलंदाज राज मात्र माघारी परतलेत. स्पिन मास्टर संघ कमबॅक करतोय, कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 फलंदाज माघारी परतलेत. गौरवची विकेट आली, त्यानंतर मात्र प्रीतम माघारी परतले आणि राजची विकेट देखील येते. नवीन बॅटर मैदानामध्ये येताना पाहायला मिळतील. पल्लव दांडेकर नवीन बॅटर आहेत. आणखी 3 मॅच आजच्या संपूर्ण रजनीमध्ये कव्हर करायचे. यावेळेला देखील पुन्हा एकदा बॉल आणि धाव घेण्याचा प्रयत्न केला, धाव पूर्ण केली आहे. 1 धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 20 या आकड्यावर. पल्लव दांडेकर नवीन बॅटर आहेत. याच काळ चौकी विभागातील एक उभारता सितारा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. ओव्हरआर्म देखील चांगल्या पद्धतीने खेळत असतात. हेच पल्लव दांडेकर आज मात्र फलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात. लेफ्ट हँडर बॅटर, डावखुरा फलंदाज मैदानामध्ये आलाय, नाव आहे पल्लव दांडेकर. ओहो, यावेळेला चांगला बॉल, विकास गोसावी तात्या गोलंदाजीसाठी आलेत. हा बॉल निर्धाव येताना पाहायला मिळतोय. अजूनही शेवटचा जर आपण पाहिलं तर 1 चेंडू शिल्लक आहे या तिसऱ्या षटकातील. यावेळेला विकेट, यस विकेट बोलल्याप्रमाणे आली आहे. विकासने बॉल हाताळल्या सांगितलं की ही विकेटच आहे आणि ती विकेट आली आहे. पल्लव दांडेकर माघारी परतलेत. म्हणजे 3 षटकांचा खेळ आता समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 20. म्हणजेच अजून जर आपण पाहिलं तर उर्वरित 12 चेंडू अजूनही बाकी आहेत. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये येताना अथर्व ढोले फलंदाजीसाठी आलेत आणि गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं विकास सकपाळ म्हणजेच नाना गोलंदाजीसाठी येत आहेत. शेवटचे 12 बॉल शिल्लक. धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 20. तात्याने काय षटक हाताळला, अवघ्या 5 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये महत्वपूर्ण विकेट त्याने पटकावली. आता मात्र गोलंदाजीसाठी आलेत विकास, फलंदाजीसाठी ओम साळवी. पहिला बॉल काय हाताळला पहा, शफल झाले होते जरूर, पण हा बॉल मात्र वाईड बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धावफलकावरती 21. या वेळेला आता मात्र पंचांनी बरोबर उजवा हात बाहेर काढलाय आणि नो बॉल पंच घोषित करतायत.
एका पंचाने डावा हात दाखवला, एका पंचाने उजवा हात बाहेर काढला, पण नो बॉल जरूर दाखवलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 22. सल्ल्याला मिळाले जीवदान. बॉल अतिशय चांगल्या रीतीने हाताळला होता गोलंदाज विकास यांनी. पुढचा बॉल यावेळेला देखील आणखीन एक बॉल चांगल्या रीतीने हाताळलाय. विकास सकपाळ नाना गोलंदाजीसाठी आलेत आणि त्यांच्याच माध्यमातून ही गोलंदाजी पाहायला मिळते. आणखीन एक बॉल जर आपण पाहिलं तर आता मात्र व्हाईट बॉल पंच घोषित करतायत आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने आणखीन एक अतिरिक्त धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. आणखीन एक व्हाईट बॉल. लगातारचा दुसरा चेंडू अवांतर येताना पाहायला मिळतोय. स्क्वेअर चेंडू हाताळत असताना पाहायला मिळतात विकास. कारण धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 24 या आकड्यावर. 24 ऑन बोर्ड. 24 धावा धावफलकावरती झाल्या. चौथं षटक मार्गस्थ आहे विकास सकपाळ म्हणजेच नाना गोलंदाजीसाठी. पुढचा बॉल. आणखीन एक वाईट चेंडू पाहायला मिळतोय. लगातारचा तिसरा चेंडू निर्धाव हाताळलाय. दडपण दबाव निर्माण झाला असेल गोलंदाजावरती. कारण एकच आहे, समोर जर आपण पाहिलं तर ओम साळवी सारखा ताकदवर फलंदाज उभा आहे. त्याच्या विरुद्ध कशा पद्धतीने गोलंदाजी करायची ही रणनीती आखावी लागेल या सर्वच गोलंदाजांना. विकास गोसावीने सांगितलंय विकास सकपाळला, एखादा मोठा बॉल येऊ दे तुझ्याकडून, एखादी मोठी विकेट, कारण ही महत्वाची विकेट आहे. ओम साळवी जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत काही होऊ शकतात, किती धावा होऊ शकतात हाच कानमंत्र दिला असेल. पुढचा बॉल उडवलाय, बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. ओम साळवी सल्ल्याच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार फटका, येतोय चौकार. जीवदान मिळाल्यानंतर पहा ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. बॅकफूट वरती आले, थोडेसे सफल झाले, गॅप शोधला, गॅप मधून बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे ओम साळवी. आणखीन एक बॉल, यावेळेला धाव घेतली आहे. एक धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती 30 या आकड्यावर. 30. अथर्व ढोले आलेत फलंदाजीसाठी आणि त्याच्या समोर जर आपण पाहिलं तर ओम साळवी. यावेळेला बॅटची कडा घेतली आहे आणि यष्ट्यांवर बॉल जाऊन आदळलाय. विकेट आली आहे. अथर्व ढोले बाद. नवीन बॅटर आहेत निलेश हरमळकर. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 30. 3 षटकाखेरी जर आपण पाहिलं तर 20 धावा धावफलकावरती होत्या. 4थ्या षटकामध्ये खूप साऱ्या धावा आल्यात. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 4 बॉल मध्ये 10 धावा खर्च केल्यात विकास सकपाळ यांनी. पुढचा बॉल यावेळेला दांडी गुल, आल्या पावलांनी परत जावं लागेल. निलेश हरमळकर बाद. आणखीन एक विकेट. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. त्यांना वाटत होतं की हा व्हाईट बॉल जाईल, पण चेंडूने थोडस वळण घेतलं. क्या बात आहे, काय बॉल आदळलाय. विकास सकपाळ नाना यांचा बॉल बरोबर जाऊन आदळला यष्ट्यांवर आणि विकेट आली आहे. निलेश हरमळकर माघारी परतलेत. ऋतिक जयस्वाल फलंदाजीसाठी आलेत. धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 30 आणि 6 गडी माघारी परतलेत. ऋतिक जयस्वाल नवीन फलंदाज. यावेळेला देखील बॅटची कडा, प्रथमेशने झेल पकडलाय. नाना ठरतो हिरो आणि या मॅच मधील दुसरी हॅट्रिक पटकावली आहे, ती म्हणजे विकास सकपाळ. या संपूर्ण स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक पटकावणारा खेळाडू ठरलाय, तो म्हणजे नाना.
लगातारचा तिसरा विकेट नानाने पटकावलाय आणि या संपूर्ण स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक देखील पटकावली आहे. कारण पहिली हॅट्रिक जर आपण पाहिली तर परेश कार्याच्या नावावर राहिली. दुसरी हॅट्रिक राहिली आहे ती म्हणजे विकास सकपाळ नाना यांच्या नावावर. म्हणजेच चौथ्या षटकाचा खेळ देखील समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 30. प्रेक्षक अजूनही मैदानामध्ये आहेत. तळ ठोकून बसलेत प्रेक्षक. क्रिकेटचा महासंग्राम पाहतायत. हाच क्रिकेटचा खेळ पाहण्यासाठी हे दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत. शेवटचे 6 बॉल शिल्लक. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. समर आलेत. यस, दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत. कॅमेरामॅनच्या माध्यमातून ही सर्व क्षणचित्रे टिपली जात आहेत. आपल्या कॅमेऱ्यामध्ये प्रो लीग स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला संकेत आलेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला नवीन बॅटर आहे सल्या. संपूर्ण संघाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे. कारण 24 बॉल मध्ये 30 धावा धावफलकावरती झालेत. 6 बॉल मध्ये आणखीन किती धावा येतील. UC17 प्रेझेंट APL 2025 सीझन 1 आपण पाहतोय. पहिली इनिंग पहिल्या डावाचा खेळ. नेक्स्ट मॅच असणार आहे टीम प्रतीक नांदगावकर यांचा संघ म्हणजे बाउंड्री बॅशर आणि त्यांच्या विरुद्ध स्टंप शेकर्स म्हणजे स्वप्नीलजी सावंत. दोन्ही कर्णधारांना विनंती असणार आहे टॉस साठी आपण त्वरितच व्यासपीठावर यायचे. चालू असलेल्या सामन्याच्या पहिल्या म्हणजेच मध्यांतरानंतर पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. बाउंड्री बॅशर्स विरुद्ध स्टंप शेकर्स. शेवटचे 6 बॉल शिल्लक. समर आलेत गोलंदाजीसाठी. पहिला बॉल या ठिकाणी वाईट बॉल हाताळलाय. पहिला बॉल या ठिकाणी व्हाईट बॉल पंच घोषित करतील आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने अतिरिक्त धाव. पुढचा बॉल देखील सोडून दिलाय. आणखीन एक व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. 32 धावा धावफलकावरती झाल्यात. यावेळेला मोठा फटका खेळलाय. ओम यांनी क्षेत्ररक्षक आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न केलाय. एकच धाव मिळेल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 33 ऑन अ बोर्ड. बॅटिंग पॉवर प्ले आपण पाहतोय. ओम साळवीचा विचार जर केला तर वैयक्तिक 14 धावांवरती तो फलंदाजी करतोय. यावेळेला पुढे आले. धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि धाव घेणं गरजेचं होतं कारण ओमला स्ट्राईक वरती ठेवणं गरजेचं आहे. तोच विचार केला असेल संकेत यांनी आणि ओम मात्र आता स्ट्राईक वर आले. शेवटचे जर आपण पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत 4. हो 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 हो, काय बॉल हाताळला पहा. पहिले 2 बॉल वाईड हाताळले होते गोलंदाजाने पण हा बॉल अगदी चमत्कारच झालाय आणि ओम साळवीची विकेट देखील आली आहे. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. ओमला वाटलं होतं की हा बॉल सोडून द्यावा पण बॉलने खूपच वळण घेतलं. बॉल जाऊन आदळला यष्ट्यांवर. ओम साळवीची मोठी विकेट आली आहे. प्रसाद आलेत नवीन बॅटर आणि फटका खेळलाय जरूर प्रसाद यांनी. क्षेत्ररक्षक पोहोचले बॉल पर्यंत. बॉल त्यांनी अडवलाय. 1 धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 35. फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. बॉल अडवतील आणि धाव पूर्ण केली आहे 1. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 36 या आकड्यावर. शेवटचा एक चेंडू शिल्लक. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल देखील निर्धाव आलाय म्हणजेच 30 बॉल आणि जिंकण्यासाठी 37 धावांची गरज असणार आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. बाउंड्री बॅशर्स आणि स्टंप शेकर्स दोन्ही कर्णधारांना विनंती असणार आहे टॉस साठी या. स्टंप शेकर्स स्वप्नीलजी सावंत यांचा संघ आहे आणि त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर प्रतीकजी नांदगावकर यांचा संघ. स्टंप शेकर्स विरुद्ध बाउंड्री बॅशर्स. कर्णधारांना विनंती आहे टॉस साठी आपण त्वरितच व्यासपीठावर या.
चला टॉस केला जाईल व्यासपीठावर. बाउंड्री बॅशर्स आणि स्टम्प शेकर्स. टॉस केला जातोय व्यासपीठावर. बाउंड्री बॅशर्स आणि त्यांच्या विरुद्ध असणार आहेत स्टम्प शेकर्स. म्हणजेच प्रतीकजी नांदगावकर एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्वप्नीलजी सावंत. ओम साळवी पहिला बॉल काय हाताळलाय पहा. पहिलाच बॉल या ठिकाणी निर्धाव आलाय. ही ओळख आहे या खेळाडूची. 30 बॉल मध्ये करायचे आहेत 37 धावा. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये. पहिला बॉल निर्धाव. प्रथमेश साळवी स्ट्रायकिंग एंडला. उलटा बॉल बॉल यस उडवल्या दांड्या. दांडी गुल फलंदाज बाद. यष्ट्या उद्ध्वस्त फर्निचर खेळाय डिस्ट्रॉइड. नाव आहे ओम साळवी. क्या बात है. बाउंड्री बॅशर्स म्हणजेच स्वप्नीलजी प्रतीकजी नांदगावकर यांचा संघ टॉस जिंकलेला आहे आणि टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. काय बॉल हाताळलाय. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतो. दुसऱ्याच बॉल वरती मोठी विकेट आली आहे. ओम साळवी त्याचं नाव. ओहो ऍक्शन रिप्ले. बोल्ड बरोबर यष्ट्यांवर बॉल जाऊन आदळलाय. नवीन फलंदाज आलेत मैदानामध्ये. अमित नवीन फलंदाज. हो प्रचंड वेग. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि ही धाव पूर्ण केली आहे का. थर्ड अंपायर रिव्ह्यू घेतलाय ऑन फील्ड अंपायरने. पंचांच्या माध्यमातून पडताळणी केली जाईल. पंचांच्या माध्यमातून पडताळणी केली जाईल. थर्ड अंपायर रनआउट साठी चेक केलं जातंय. रिव्ह्यू घेतला जातोय ऑन फील्ड अंपायरच्या माध्यमातून. थर्ड अंपायर त्याची पडताळणी करतायत प्रो लिंक स्पोर्ट्सच्या माध्यमातून. फलंदाज आउट आहे की नॉट आउट आहे त्याची पडताळणी केली जाते. थर्ड अंपायर करतील प्रो लिंक स्पोर्ट्सच्या माध्यमातून. अगदी वेगवेगळ्या अँगलने ही क्षणचित्र टिपली गेली आहेत. 3 कॅमेऱ्यासह संपूर्ण टेक्निकल टीम सज्ज आहे आणि ती पडताळणी केली जाते. ऑन फील्ड अंपायर आपण पाहतोय त्यांचा निर्णय दिलाय थर्ड अंपायर कडे. थर्ड अंपायर त्याची पडताळणी करतील आणि निर्णय दिला जाईल. यस निर्णय आलाय आणि फलंदाज माघारी परतलाय. आणखीन एक मोठा धक्का बसतोय संघाला धावबाच्या स्वरूपात. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आणि त्याने क्या बात आहे. काय क्षेत्ररक्षण केले पहा. अगदी धावत आला. बरोबर यष्टीरक्षकाने पिक करून बॉल बरोबर यष्ट्यांवरती नेऊन लावला आणि विकेट देखील आली आहे. 30 बॉल मध्ये 37 धावा करायचे आहेत. या 37 धावा रोखल्या जातील की ठोकल्या जातील याकडे प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात. 2 विकेट्स माघारी परतलेत. नवीन बॅटर यज्ञेश. प्रेक्षक आणि दर्दी प्रेक्षक. याच ओम साळवीचे सर्व चाहते. सागर डोले खुश दिसत आहेत डगआउट मध्ये. यावेळेला देखील चांगला फटका खेळलाय. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. बॉल त्याने अडवलाय. क्या बात है. धावा महत्वाच्या आहेत. धावा रोखल्या जात आहेत. आणखीन एक धाव आली आहे. धाव संख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती. 1 या आकड्यावर. उलटा टाकलाय. गॅप शोधून काढलाय. व्हॉट अ शॉट. बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी.
अमितच्या बॅट मधून येतोय चौकार. उलटा बॉल ओळखला आणि बॉलला पाठवलं देखील सीमारेषा पलीकडे अमितने. अमित जो नाही कोणाला भीत, त्याचं नाव आहे अमित. तोच अमित आता मात्र मैदानामध्ये आलाय, आज फलंदाजी करतोय. प्रचंड वेग. ओहो हो हो, बॉल अगदी यस्टन असं वाटतंय की स्पर्श करून जरूर गेला होता असं वाटत होतं, पण व्हाईट बॉल या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय कारण बेल चमकत होत्या. पुढचा बॉल, यावेळेला क्षेत्ररक्षक आहेत, धावबाची संधी, आणखीन एक विकेट आणि आणखीन एक फलंदाज माघारी परतलाय. क्या बात आहे. विकेट विकेट विकेट, 3 विकेट्स माघारी परतलेत. संपूर्ण स्पर्धेतील महागडा खेळाडू ओम साळवी आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. 37 धावांची गरज होती आणि जर आपण पाहिलं तर 3 महत्वाच्या विकेट्स माघारी परतल्यात पहिल्या षटकामध्ये. ओ हो हो, सेलिब्रेशन पहा ओम साळवी. आणि सागर डोले मात्र खुश आहेत कारण या एकाच खेळाडूवरती त्यांनी एवढा विश्वास दाखवला की हा एक खेळाडू 119 खेळाडूंना काफी आहे, हेच सांगते ओम साळवी. $3,12,000 पॉइंट्स या खेळाडूला दिले, खर्च केले. सागर डोले संघ मालक. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 6 धावा आल्यात आणि एक महत्वपूर्ण विकेट्स या खेळाडूने पटकावली. मॅचचं समीकरण बदललंय. उर्वरित 24 बॉल आणि जिंकण्यासाठी आता गरज आहे 31 धावांची. 30 मध्ये 37 धावांची गरज होती. 6 धावा त्याने खर्च केल्या. नवीन गोलंदाज अथर्व ढोले गोलंदाजीसाठी आलेत. नवीन बॅटर येत आहेत समर. पहिला बॉल टॅप केलाय, चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला अडवतील. धाव पूर्ण केली आहे 1. समर आले स्ट्रायकिंग एंडला. येल्लो आर्मी एका बाजूला आपण पाहतोय, एका बाजूला जर आपण पाहिलं तर ऑरेंज आर्मी. योगेश मार्तल एका बाजूला, सागरजी ढोले एका बाजूला. 2 संघ मालक एकमेकांच्या विरुद्ध. यावेळेला चांगला बॉल आहे. क्या बात आहे, काय बॉल हाताळलाय. आणखीन एक निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. बॅलन्स टीम पाहायला मिळते. पॉवर चॅलेंजर. ओहो, यावेळेला आणखीन एक चांगला बॉल. आता मात्र थोडस वळण घेतलं होतं चेंडूने. व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. या व्हाईट बॉलच्या मदतीने अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 8 या आकड्यावर. ओहो, व्हॉट अ शॉट. उलटा फटका समरच्या बॅट मधून. दर्जेदार प्रहार. बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय चौकार. क्या बात आहे, काय फटका खेळलाय. अगदी चांगला फटका पाहायला मिळाला. समरच्या बॅट मधून आलेला तो प्रहार. उलटा फटका पाहायला मिळाला. गुडघ्यावर बसले आणि तोपर्यंत बॉलला पाठवलं देखील सीमारेषा पलीकडे. आता धावसंख्या जाऊन पोचले धाव फलकावरती 12 या आकड्यावर. फिल्डिंग पोझिशन मात्र चेंज केली आहे कारण चौकार आला होता समरच्या बॅट मधून. पुढचा बॉल व्हाईट बॉल पंच घोषित करतील. आणखीन एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 13 या आकड्यावर. पुढचा बॉल पुन्हा एकदा उलटा फटका खेळलाय. यावेळेला क्षेत्ररक्षक थोडेसे मागे उभे केले होते आणि एक धाव पूर्ण देखील केली आहे. धावा येणं गरजेचं आहे. 37 धावाच करायचे आहेत 30 बॉल मध्ये. पण पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर ओम साळवीची ती गोलंदाजी, अवघ्या 6 धावा त्याने खर्च केल्या पण 3 महत्वाचे धक्के बसलेत टीम स्पिन मास्टर्स या संघाला. आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती
15 या आकड्यावर. शेवटचा बॉल शिल्लक. 1 टू गो. षटक क्रमांक 2 चा खेळ. अथर्व डोले. ओहो, यावेळेला क्या बात आहे, काय बॉल हाताळलाय. आणखीन एक विकेट आली आहे आणि आणखीन एक विकेट, आणखीन एक फलंदाज माघारी परतलाय. अथर्व डोले युवा उद्योन्मुख खेळाडू या नावाची देखील चर्चा राहिली आहे काळ्या चौकीमध्ये. पहा ऍक्शन रिप्ले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 15. म्हणजेच उर्वरित 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 22 धावांची. 18 मध्ये आता करायचे आहेत 22 धावा. अजूनही मॅच ऑन आहे. अठरा बॉल मध्ये 22 धावांची गरज आहे. चला न्यू बॅटर या. विक्रम आलेत नवीन बॅटर. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय विक्रमला. 18 बॉल आणि 22 धावांची गरज. पुन्हा एकदा ओम साळवी गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. कर्णधार द कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट आपल्या संघाला घेऊन मैदानामध्ये उतरलाय. संघमालक सागर ढोले यांचा हुकमी एक्का ओम साळवी. षटक क्रमांक 3 हाताळत असताना त्याला आपण पाहतोय 18 मध्ये 22 धावा रोखायच्या आहेत. या धावा रोखल्या जातील की ठोकल्या जातील, कारण समोर जर आपण पाहिलं तर अमित आहेत. याच अमितच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळालाय. शेवटचे 18 चेंडू आणि 22 धावांची गरज. पॉवर चॅलेंजर्स. पहिलाच बॉल. यष्टीरक्षक बीट झाले जरूर. बॉल गेला गोशांकी क्षेत्रात. प्रचंड वेग होता आणि एक धाव आली आहे देखील या बॉलवर. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय, कारण उर्वरित 17 बॉल आणि या 17 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आता 21 धावांची गरज असणार आहे. 18 मध्ये 22 करायच्या होत्या. एक धाव आली आहे या पहिल्या बॉलवर. हो, चांगला फटका खेळलाय. हाही बॉल गेलाय गॅप मधून सीमारेषा पलीकडे. नाराज आहे ओम साळवी. अडवायचा बॉल होता, तो बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. अमितच्या बॅट मधून येतोय चौकार. मॅचचं समीकरण प्रत्येक बॉल अखेरीस बदलत आहे, कारण 2 बॉल मध्ये आता 5 धावा खर्च केल्यात ओम साळवी यांनी. धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती 20 या आकड्यावर. बॅटर आहेत अमित. 16 बॉल आणि आता मात्र गरज आहे 17 धावांची. 16 मध्ये करायचे आहेत 17 धावा. सामना बरोबरी सुटला तर मात्र बॉल आउट खेळवला जाईल. आजच्या रजनीमध्ये आपण पाहिलं बॉल आउटचा सामना आणि तो सामना ट्रॉफी हंटर्स या संघाने जिंकला. कौस्तुभजी दळवी यांचा संघ, संघ मालक, आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला गेला आदित्य दळवी यांना. पाहायचंय प्रेक्षकांना देखील, कारण आता मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर 16 मध्ये गरज आहे 17 धावांची. ओम साळवी संपूर्ण संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन मैदानामध्ये उतरलाय. लास्ट 16 बॉल 17 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. अमित प्रचंड वेग, पायावर बॉल जाऊन आदळलाय. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धाव घेत असताना मात्र ती धाव पूर्ण देखील केली आहे. चांगला प्रयत्न केला ओम साळवी यांनी. प्रत्येक बॉल अखेरीस मॅचचं समीकरण बदलते. आता मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 15 मध्ये करायचे आहेत 16 धावा. लास्ट 15 बॉल 16 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. विक्रम आलेत नवीन फलंदाज मैदानामध्ये. उलटा बॉल टाकलाय. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ती धाव देखील पूर्ण केली आहे. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे, कारण धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 22 या आकड्यावर.
पुढचा बॉल, चेंडूला सन्मान दिलाय आणि ती धाव देखील पूर्ण केली आहे. धावा येणं गरजेचं आहे. योगेश मार्तल यांचा संघ स्पिन मास्टरच्या संघाला, कारण 37 धावांचं लक्ष्य हे छोटं लक्ष्य, 30 मध्ये 37 धावा. पुढचा बॉल, क्या बात आहे, काय बॉल हाताळलाय. पल्लवने अडवलाय देखील तो बॉल, रन मिळणार नाहीये आणि आणखीन एक निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. मॅचचं समीकरण मात्र बदललंय, कारण 3 षटकांचा खेळ आता समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 23. जिंकण्यासाठी 12 बॉल आणि 14 धावांची गरज आहे. हे 4थं षटक हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. 12 मध्ये करायचे 14 धावा. पल्लव दांडेकरने कालच्या रजनीमध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती. कर्णधार त्याच्यावरती विश्वास दाखवेल का. निलेश हरमळकर देखील आहेत ऑप्शन साठी. कोणता गोलंदाज येईल हे षटक हाताळण्यासाठी. ऋतिक जयस्वालकडे देखील प्रेक्षकांच्या नजरा लागल्या आहेत. आता गोलंदाजीसाठी आलेत पल्लव दांडेकर. कर्णधाराने त्याच्यावरती विश्वास दाखवलाय, त्याला गोलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले आणि 12 मध्ये आता करायचे 14 धावा. लास्ट 12 बॉल 14 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. क्रिकेटचा महासंग्राम अमित आहे. अमितने चांगली फलंदाजी केली या मॅच मध्ये. 2 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. तो खेळतोय वैयक्तिक या मॅच मध्ये एकूण 12 धावांवर. नाबाद 12 धावांवरती तो फलंदाजी करतोय तो अमित. स्ट्रायकिंग एंडला 12 बॉल 14 धावांची गरज. क्रिकेटचा महासंग्राम. पल्लव दांडेकर युवा उद्योन्मुख खेळाडू याच काळ चौकी विभागातील. या 12 मध्ये 14 धावा रोखायचे. डावखुरा गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय. पहिलाच बॉल, यावेळेला वाईड बॉल पंच घोषित करतायत. मॅचचं समीकरण मात्र बदललंय, कारण 12 मध्ये आता करायचे फक्त 13 धावा. हो, यावेळेला चांगला बॉल आहे आणि हा बॉल पहा, फटका फसलाय अमितचा. विकेट आली आहे. पल्लव दांडेकर आपल्या संघाला सामना जिंकून देईल का, कारण त्याने काम केलंय. ज्या फलंदाजाची बॅट बोलली होती त्याच फलंदाजाची विकेट मात्र आली आहे. धावसंख्या आता जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 24. नवीन बॅटर मैदानामध्ये आलेत. मंथन, चांगला खेळ कालच्या रजनीमध्ये मंथनने देखील केला. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील पटकावलाय याच मंथनने. आता मात्र फलंदाजी करावी लागेल या मंथनला. समोर जर आपण पाहिलं तर पल्लव दांडेकर. 11 बॉल 13 धावांची गरज. चांगला बॉल आहे. क्षेत्ररक्षक होते लॉंग ऑफ मध्ये. बॉल त्यांनी अडवलाय. धाव मिळेल 1. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 25. प्रत्येक बॉल अखेरीस मॅचचं समीकरण बदलते. विक्रम आहेत. हो, चांगला बॉल आहे. चांगला टर्न पाहायला मिळाला पल्लव दांडेकर यांचा. आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले धाव फलकावरती 26. हो, यावेळेला वाईड बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धावा येत आहेत या षटकामध्ये. पल्लव दांडेकर, संपूर्ण संघाच्या नजरा त्याच्यावरती असतील. आज अजूनही ऑन आहे. काही होऊ शकतं या क्रिकेटच्या खेळामध्ये, कारण जर आपण पाहिलं तर धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 27. म्हणजेच उर्वरित चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 8 आणि या 8 मध्ये करायचे आहेत धावा 10.
आणखीन एक धाव या ठिकाणी पूर्ण केली आहे. आठ बॉल आणि 9 धावांची गरज आहे. आठ बॉल आणि 9 धावांची गरज आहे. हो, प्रचंड वेग आणि काय घडतंय मॅच मध्ये, काय होईल, काय बिघडेल, काही होऊ शकतं या क्रिकेट मध्ये. पहा काय घडलं, पायावर बॉल जाऊन आदळला, उडत होता बॉल, बॅटीला लागून बरोबर स्टंपवर जाऊन आदळला आणि विकेट देखील आली आहे. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 7 आणि या 7 मध्ये करायचे आहेत 9 धावा. 7 बॉल आणि 9 धावांची गरज. सहा गडी माघारी परतलेत. 7 बॉल आणि 9 धावांची गरज. काही होऊ शकतं क्रिकेट या खेळामध्ये. नशिबाची साथ असेल ना तर काही होऊ शकतं. 7 बॉल आणि 9 धावांची गरज. पल्लव दांडेकरचा तो बॉल आणि ऑन स्क्रीन आपण पाहतोय नवीन बॅटर आलेत. विकास गोसावी, तात्या. याच तात्याने कित्येक मैदानं गाजवली आहेत. तो तात्या आता मात्र मैदानामध्ये आहे. 7 बॉल 9 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. सामना बरोबरीत सुटला तर मात्र बॉल आउट खेळवला जाईल. पल्लव दांडेकर. विकास गोसावी, तात्या. हो, फटका खेळलाय तात्याने आणि धाव देखील पूर्ण केली आहे. शेवटच्या षटकामध्ये ही मॅच आली आहे. 6 बॉल आणि आता जिंकण्यासाठी 8 धावांची गरज असणार आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक, 8 धावा करायचे आहेत. काय होईल, हे शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. पण समोर जर आपण पाहिलं तर आता मंथन देखील आहेत. तेवढाच ताकदवर फलंदाज. शेवटच्या बॉलवरती धाव आली आहे म्हणजे स्ट्राईक वरती पुन्हा एकदा विकास गोसावी आपल्याला पाहायला मिळतील. 6 बॉल 8 धावांची गरज. टीम हडल, टीम मीटिंग घेतली जाईल. चला स्पीडअप घ्या, विनंती असेल. 6 बॉल मध्ये 8 धावा करायचे आहेत. चौथं षटक मार्ग असते. 3 मिनिटांनंतर ब्रेक दिला जातोय. आपण याची नोंद घ्यायची आहे. शेवटचं षटक, 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. टीम हडल, टीम मीटिंग घेतली जाईल. चला ओम साळवी या. शेवटचे 6 बॉल. पॉवर चॅलेंजर्स शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. प्रसाद आलेत गोलंदाजीसाठी. 6 बॉल आणि 8 धावांची गरज. सामना रंगतदार अवस्थेमध्ये आहे. प्रसाद, विकास गोसावी समोर.
बॅटिंग पॉवर प्ले ऑन. 6 बॉल मध्ये 8 धावांची गरज. विकास गोसावी, संपूर्ण संघाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर. पहिला बॉल काय घडलंय? डेड बॉल पंचांनी घोषित केलंय. 6 बॉल आणि 8 धावांची गरज आहे. डेड बॉल पंच घोषित करतायत. 6 मध्ये करायचे आहेत 8 धावा. विकास गोसावी, तात्या. ओ, बाहेर मारलाय बॉल तात्याने आणि तात्या देखील बाहेर जाईल. ओम साळवीचं सेलिब्रेशन, क्या बात है. काय सामना रंगलाय. सगळेच पाठीराखे आज मात्र आनंद घेतात या स्पर्धेचा. ओहो हो, काय सेलिब्रेशन पाहायला मिळालंय पहा या संघाकडून. पॉवर चॅलेंजरचा संघ आणि हाच पॉवर चॅलेंजर संघ पहा पुढे आले होते आणि पुढे येऊन हा फटका खेळला आणि विकेट देखील आली आहे. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे, आपण याची नोंद घ्या. 5 बॉल आणि 8 धावांची गरज. काही होऊ शकतं या मॅच मध्ये. 5 मध्ये 8 धावा करायचे आहेत. 30 बॉल मध्ये 37 धावांची गरज होती. शेवटचे 5 बॉल आणि आता 8 धावांची गरज आहे. नवीन बॅटर आहेत विनीत. 5 बॉल मध्ये 8 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी सामना रंगतदार अवस्थेमध्ये. पाच बॉल मध्ये 8 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट. दुसरी रजनी या स्पर्धेची. टाळ्यांचा कडकडाट, शिट्यांची बरसात होताना पाहायला मिळते. 5 बॉल मध्ये 8 धावांची गरज. गोलंदाजीसाठी आलाय प्रसाद. 5 बॉल 8 धावांची गरज. सामना रंगतदार अवस्थेमध्ये आहे. सोडून दिलाय बॉल. वाईड बॉल पंच घोषित करतायत. 5 बॉल आणि 7 धावांची गरज आहे. अजूनही मॅच ऑन आहे. काही होऊ शकतं या मॅच मध्ये. कोणताही संघ सामना जिंकू शकतो, कारण हेच क्रिकेट. ओहो, यावेळेला देखील चांगला बॉल. एसटी रक्षक पोहोचतात बॉल पर्यंत. एक धाव घेतली आहे. आता मंथनला स्ट्राइक मिळाली आहे. मंथनकडे क्षमता आहे हा सामना जिंकून देण्याची. मॅचचं समीकरण प्रत्येक बॉल अखेरीस बदललंय. उर्वरित 4 मध्ये आता करायचे 6 धावा. 4 बॉल 6 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. मंथन 4-6 धावा करायचे. चांगला फटका. बॉल गेलाय. बॉल खेळलाय आउट ऑफ दी पार्क. जाईल बॉल सीमारेषा पलीकडे. 6 येतोय षटकार. काय मॅच रंगली आहे. आव्हान कायम ठेवलंय आपल्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये योगेशजी मार्तल यांचा संघ, स्पिन मास्टर. आणि या सामना स्पिन केलाय आपल्या संघाकडे.
मंथन ठरला हिरो. कालच्या रजनीमध्ये देखील चांगला खेळ मंथनने केला. या रजनीमध्ये त्याच्याच बॅट मधून षटकार आला. ऍक्शन रिप्ले. बॅकफूट वरती आले आणि बॉलला पाठवलं देखील सीमारेषा पलीकडे. 6 धावांची गरज असताना षटकार त्याच्या बॅट मधून. काय सामना रंगलाय. हार्ड टीम पॉवर चॅलेंजर्स. चला पुढील मॅचला सुरुवात होईल. बाउंड्री बॅशर्स आणि त्यांच्या विरुद्ध असणार आहेत स्टम्प शेकर्स.